Okay. So, ma'am, बघा, as I have promised with you all that focusing or आपल्या लेक्चरमध्ये सगळ्या कन्सेप्ट मी काय करणार आहे, जे आहे क्लिअर करणार आहे. बरोबर. सो आपल्याला जेव्हा लेक्चर चालू असेल तेव्हाच काय करायचं मॅम, व्यवस्थित फोकस ठेवून त्या कन्सेप्टला त्या ठिकाणी व्यवस्थित क्लिअर करायचा आहे. सो आपण आता आपल्या दुसऱ्या लेसनला या ठिकाणी स्टार्ट करत आहोत आणि दुसरा जो लेसन आहे किंवा आपला जो टॉपिक आहे तो आहे पार्ट्स ऑफ स्पीच. आता मॅम आपल्याला या ठिकाणी शब्दांची ओळख करून घ्यायची आहे. बरोबर, शब्दांची ओळख करून घ्यायची आहे. आपल्याला फक्त समजून घ्यायचंय, हे आपल्याला लिहायचं नाहीये, पाठ करायचं नाहीये. बट पार्ट ऑफ स्पीच आपल्याला पण त्या ठिकाणी काही बट त्याच्यामध्ये आपण काय करतो, तर ती ओळख आपल्या कधी ना कधी भविष्यामध्ये काम येईल किंवा काहीतरी आपल्याला तिचा त्या ठिकाणी ओळख असावी म्हणून आपण काय करतो, त्यांच्यासोबत ओळख करून घेतो. बरोबर. त्याचप्रमाणे मॅम इंग्लिशमध्ये खूप सारे शब्द असतात आणि त्या शब्दांनाच आपण त्या ठिकाणी त्यांची एक ओळख आपल्याला असावी म्हणून आपण काय करतो, पार्ट ऑफ स्पीच मध्ये त्या शब्दांची ओळख करून घेतो. त्या शब्दांची ओळखच आता आपण या ठिकाणी करणार आहे, जेणेकरून जेव्हा आपण इंग्लिश अजून ऍडव्हान्स मध्ये शिकत जाऊ तेव्हा तेव्हा आपल्याला हे शब्द नवीन वाटणार नाही आणि त्या शब्दांची आपण ऑलरेडी ओळख केलेली असेल. म्हणून आता आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच मध्ये शब्दांची ओळख करून घेणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग आवर टाइम लेट वी स्टार्ट द सेशन. सो मॅम आपलं आजचं सेशन आहे पार्ट्स ऑफ स्पीच. ओके, यालाच मराठीमध्ये शब्दांच्या जाती असं पण म्हणतात. आता मॅम या ठिकाणी डेफिनेशन आपण बघूया की ग्रुप ऑफ वर्ड्स are used together in a specific manner to write or speak a sentences. Every single word in sentence is given a name. आपण काय म्हणतो, पार्ट ऑफ स्पीच म्हणतो. आता ते कोणते कोणते वर्डचे टाइप्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहे. वेट मॅम. ओके. सो स्टुडंट्स बघा, सर्वात प्रथम जो टाइप आहे तो असतो नाउन, नंतर प्रोनाउन, नंतर ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. बरोबर, हे सगळे टाइप्स असतात. यांची फक्त आपण ओळख करून घेणार आहे. आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे जसं की काही पाहुण्यांना आपण भेटतो पण प्रत्येकाचा मोबाईल नंबर आपण सेव्ह करत नाही आपल्या फोनमध्ये, तसंच फक्त ओळख करून घ्यायची. आपल्याला यांना राईट डाऊन करायचं नाहीये, लिहायचं नाहीये, पाठ करायचं नाहीये, पण यांच्यासोबत एक ओळख असेल. जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ तसं तसं हे खूप काम तुम्हाला त्या ठिकाणी समजण्यासाठी खूप काम येणार आहे. सो आता आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच काय असतं ते मी तुम्हाला सांगितलं. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे विविध जे शब्द असतात त्या शब्दांची एक कॅटेगरी असते, त्या शब्दांचा एक पार्ट असतो. त्या शब्दांना त्या शब्दांची आपली थोडीशी ओळख पाहिजे, त्यांना आपल्याला समजून घ्यायचं असतं. तर त्या शब्दांनाच आपण या ठिकाणी डिफरंट टाइप ऑफ वर्ड्सलाच आपण या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो. आता त्यामधला पहिला जो टाइप आहे तो असतो आपला नाउन. ओके, सर्वात पहिला टाइप कोणता आहे तर नाउन. आता नाउन काय असतं बघा, नाउन असतं की अ नाउन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग्स अँड आयडिया. बघा, एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, ठिकाणाला, पदार्थाला किंवा कशालाही ठेवलेलं जे नाव असतं त्यालाच आपण काय म्हणतो तर नाउन म्हणतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, नाउन म्हणतो. जसे की पर्सन मध्ये कोण येतं, समीर, आमिर, डॉक्टर, टीचर. बरोबर, हे नाउन झालं. त्यानंतर प्लेस मध्ये काय येतं, सिटी, पार्क. थिंग्स मध्ये काय येतं म्हणजे वस्तूंमध्ये काय येतं, बुक, फोन. आयडिया मध्ये काय असणार आहे, फ्रीडम, हॅपीनेस. सो दीज ऑल आर द नेम्स ऑफ द नाउन. ओके, हेच काय आहे स्टुडंट, नाउन आहे. यालाच ग्रामरच्या लँग्वेज मध्ये आपण नाउन म्हणतो की कुठल्याही व्यक्तीला, ठिकाणाला, पदार्थाला जे ठेवलेलं नाव असतं त्यांनाच आपण काय म्हणतो, नाउन असे म्हणतो. बरोबर, त्यामध्ये आपण बघितलं डिफरंट त्याच्यामध्ये पण पार्ट्स पडतात. पर्सनचं नाव असेल, प्लेसचं नाव असेल, थिंगचं नाव असेल, आयडियाचं नाव असेल. बरोबर, ते या ठिकाणी आपल्याला डेफिनेशन क्लिअर झाली का नाउन काय असतं म्हणजे
कुठल्याही व्यक्तीला, ठिकाणाला, पदार्थाला ठेवलेल्या नाउन असे म्हणतात. ओके. सो या ठिकाणी नाउन काय असतं त्याची डेफिनेशन तुमची क्लिअर झाली असेल तर एकदा हँड रेज करून मला कळवा. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. आता बघा दुसरा आपण पार्ट या ठिकाणी बघणार आहे की नाउनचे 5 सब टाइप्स पडतात. ओके, देअर आर 5 सब टाइप्स ऑफ नाउन. आता ते सब टाइप्स कोणते आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता त्यामध्ये बघा पहिला टाइप आहे तो आहे प्रॉपर नाउन. ओके, तो कोणता नाउन आहे तर प्रॉपर नाउन आहे. आता प्रॉपर नाउन काय असतो मॅम तर एकाच शब्दामध्ये बघा कुठल्याही व्यक्तीचं स्पेसिफिक नाव, बरोबर, कुठल्याही व्यक्तीचं स्पेसिफिक नाव जे असतं त्याला आपण काय म्हणतो प्रॉपर नाउन असे म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो प्रॉपर नाउन. जसे की पर्सन असेल तर पर्सन, तर त्या पर्सन मध्ये आपल्याला जो समीर आहे किंवा आमिर आहे किंवा आपलं जे नाव आहे, तुमचं नाव आहे, माझं नाव आहे, ते सगळे जे नाव आहेत ते आपल्याला काय आहेत तर प्रॉपर आहेत. बरोबर, ते प्रॉपर आहेत, त्यांना कुठलं ऑप्शन नाही. आपल्या नावाचे खूप सारे ऑप्शन असतील पण आपल्या स्वतःला या ठिकाणी कोणी ऑप्शन नाहीये म्हणून आपण काय झालो तर प्रॉपर झालो. तर जसं की समीर, आमिर हे जे नाव असतात हे काय असतात प्रॉपर असतात. अजून दुसरे कुठलेही नाव असतील, एखाद्या कुठल्याही व्यक्तीला ठेवलेलं जे नाव असतं ते प्रॉपर नाउन असतं. त्यानंतर एखाद्या ठिकाणाला ठेवलेलं नाव आहे जसे की पुणे, जसे की नाशिक, हे काय आहेत तर हे पण प्रॉपर नाउन आहेत. यांना दुसरं कोणी ऑप्शन नाही. ओके, याला आपण विशेष नाम पण असे म्हणतो. त्यानंतर बघा थिंग्स जसे की ग्रे टेबल, ब्ल्यू पेन. आता बघा इथं काय सांगितलं टेबल आणि पेन असं नाही म्हटलेलं आहे. इथं काय म्हटलेलं आहे का ग्रे टेबल म्हणजे प्रॉपरली सांगितलंय की खूप सारे टेबल आहे तिथं पण त्यातला कोणता टेबल तर ग्रे टेबल. खूप सारे पेन आहे त्यातला कोणता पेन तर ब्ल्यू पेन. ओके, सो हे काय आहेत तर हे प्रॉपर नाउन आहेत. काय आहे त्यांना काय म्हणतो आपण प्रॉपर नाउन. ज्यांना काही ऑप्शन नसतं त्यांना ते स्पेशली त्यांच्यासाठी ठेवलेलं जे नाव असतं ते प्रॉपर नाउन असतं. तो प्रॉपर नाउनची आपण या ठिकाणी ओळख करून घेतली. त्यानंतर बघा दुसरं नाउन असतं आपलं कॉमन नाउन. ओके, दुसरं नाउन कोणतं असतं कॉमन नाउन असतं. आता कॉमन नाउन म्हणजे काय तर हे अनस्पेसिफिक असतं. ओके, कॉमनली सगळ्यांसाठी ठेवलेलं नाव असतं. बरोबर, कॉमनली सगळ्यांसाठी हे एकदम प्रॉपरच्या ऑपोजिट असतं. बरोबर, आता या ठिकाणी जसं पर्सन आहे तर त्याच्यामध्ये आपण बघा पहिलं एक्झाम्पल घेतलं बॉय. बरोबर, आता बॉय काय आहे कॉमन नाउन आहे. सर्व बॉयला आपण काय म्हणतो बॉय म्हणतो, सर्व गर्ल्सला आपण काय म्हणतो तर गर्ल्स म्हणतो. ओके, सो हिअर वी जस्ट कीप सम नेम्स टू द पर्सन, प्लेस और थिंग. ओके, विथ द कॉमन नाउन. ओके, कॉमन नाउन त्यांच्यासाठी ठेवलेलं असतं तर त्याला आपण काय म्हणतो कॉमन नाउन. जसे की बॉय आहे, आता बॉय म्हटल्यानंतर कोणता बॉय आपल्याला लक्षात नाही येते. सो हा बॉय जो शब्द आहे हा कॉमन नाउन आहे. गर्ल काय आहे कॉमन नाउन. पण मी जर एखाद्या व्यक्तीचं नाव घेतलं जसं की मी म्हटलो समीर, जसं की मी म्हटलो अमीर, तर हे काय आहे तर हे प्रॉपर नाउन आहे. बरोबर, हा फरक आहे. त्यानंतर बघा इथं दिलं सिटी, त्यानंतर दिलं बघा स्कूल. बरोबर, आता हे सिटी म्हटल्यानंतर आपल्याला सर्व सिटीला तर आपण सिटीच म्हणतो. आपल्याला काय लक्षात येत नाही कोणती सिटी कोणती स्कूल. या ठिकाणी स्कूलचं नाव नाही दिलेलं आहे. तर या ठिकाणी स्कूल हे काय आहे कॉमन नाउन आहे. आता इथं सांगितलं बघा बुक सांगितलं, फोन सांगितला, पण कोणतं बुक किंवा कोणता फोन हे सांगितलं नाही. सो सर्वांना सर्व बुक्सला आपण बुकच म्हणतो, सर्व फोनला आपण फोनच म्हणतो, सर्व सिटीजला आपण सिटी म्हणतो, सर्व स्कूलला आपण स्कूल म्हणतो, सर्व बॉईजला बॉय म्हणतो, सर्व गर्ल्सला गर्ल म्हणतो. सो दे आर कॉमन नाउन. ओके, दे आर कॉमन नाउन. व्हाय बिकॉज दे डिनोट द क्लास ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. ते सर्वांना मिळून ठेवलेलं काय असतं नाव असतं. सो दोन डिफरंट आपण या ठिकाणी बघितले. प्रॉपर म्हणजे प्रॉपर असतं, त्याला कुठलं ऑप्शन नसतं, ते एका व्यक्तीचं नाव असतं किंवा ठिकाणाचं. कॉमन नाउन म्हणजे सर्वांना मिळून ठेवलेलं नाव असतं. ओके, सो प्रॉपर आणि कॉमन आता दोन्ही पण कन्सेप्ट क्लिअर झाले तुमच्या. प्लीज रेज युअर हँड. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. नेक्स्ट, आता नेक्स्ट आहे बघा कलेक्टिव्ह नाउन. सो हिअर यू जस्ट गेट द सेन्स फ्रॉम दिस टॉपिक नेम ॲज वेल. आता बघा या टॉपिकच्या नावावरूनच तुम्हाला एक सेन्स आला असेल की कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय असतं तर कलेक्शन असतं. काय असतं कलेक्शन असतं. डिफरंट काइंड ऑफ थिंगचं जे कलेक्शन असतं त्या कलेक्शनला मिळून जे आपण नाव ठेवतो त्याला कलेक्टिव्ह नाउन म्हणतात. त्या वर्ड मधून आपल्याला एक सेन्स येतो की त्यामध्ये काहीतरी कलेक्शन आहे. काय आहे कलेक्शन आहे. कलेक्टिव्ह नाउन काय असतं की ग्रुप ऑफ वर्ड, पर्सन, प्लेस ऑर थिंग. ओके, तो एक काय असतो ग्रुप असतो आणि त्या ग्रुप वरूनच आपल्याला समजतं की तो काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. फॉर एक्झाम्पल बघूया आपण या ठिकाणी जसं की आपल्याला इथं सांगितलं बघा पीपल. सो पीपल हा वर्ड काय आहे तर हा कलेक्टिव्ह नाउन आहे. काय आहे
कलेक्टिव्ह नाउन आहे. त्यावरून आपल्याला एक सेन्स येतो का पीपल म्हणजे खूप सारे लोक आणि त्यानुसार आपल्याला समजतं हा कलेक्टिव्ह नाउन आहे. त्यानंतर क्राऊड, क्राऊड म्हणजे काय? गर्दी. ओके, क्राऊड म्हणजे काय? गर्दी. आता गर्दी म्हणजे काय? तर कलेक्शन असतं, ग्रुप ऑफ द पर्सन असतात तिथं, म्हणून आपण त्याला म्हणतो क्राऊड. रेंज ऑफ माउंटेन्स, खूप सारे माउंटेन्स असतात, त्याला आपण मिळून एक शब्दात म्हणतो अ रेंज ऑफ माउंटेन्स. अ रो ऑफ हाऊसेस किंवा रो हाऊसेस म्हणतो आपण त्याला. खूप सारे हाऊसेस एका ठिकाणी कलेक्ट केलेले असतात म्हणून त्याला अ रो ऑफ हाऊसेस म्हणतो आपण. बंच ऑफ कीज. ओके, सो या ठिकाणी हा बंच वर्ड जो आहे हा काय आहे? तर कलेक्टिव्ह नाउन आहे. ओके, हे काय आहेत? कलेक्टिव्ह नाउन आहेत. या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट समजलेली आहे. सो कलेक्टिव्ह नाउन वरून काय सेन्स आला स्टुडंट्स आपल्याला? की ग्रुप असतं. त्या ठिकाणी काय असतो? त्यांचा एक ग्रुप असतो. सो कलेक्टिव्ह नाउन जर तुम्हाला समजलं असेल प्रॉपरली तर रेज युअर हँड प्लीज. ओके, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. नेक्स्ट. आता बघा या ठिकाणी दुसरा आहे बघा मटेरियल नाउन. अगेन आय वुड लाईक टू टेल यू स्टुडंट जस्ट टेक द सेन्स फ्रॉम द नेम ऑफ द टॉपिक. ओके, सो स्टुडंट्स मी काय सांगत होतो तुम्हाला, या ठिकाणी मटेरियल नाउन जे असतं त्याच्या नावावरून आपल्याला सेन्स घ्यायचा. बघा या ठिकाणी तुम्हाला एक सेन्स येईल का मटेरियल नाउन म्हणजे काय असतं या ठिकाणी बघा. जसे की गोल्ड, बरोबर. आता हा शब्द जो आहे आपण नेहमी यूज करतो गोल्ड, सिल्वर. तर हे कोणतं नाउन आहे? तर मटेरियल नाउन आहे, बरोबर. हे एक नॅचरल मटेरियल आहे. त्यानंतर आयरन, त्यानंतर वूड, कॉटन, वॉटर, शुगर, मिल्क, ग्लास, प्लास्टिक, ऑइल, सिमेंट, रबर, स्टील. तर हे जेवढे पण वर्ड्स आपण बघितले ना स्टुडंट्स या ठिकाणी, हे सर्व वर्ड्स काय आहेत? तर हे मटेरियल नाउन आहेत, बरोबर. काय आहेत? मटेरियल नाउन आहेत. म्हणजे यावरून समजतं का हे एक काहीतरी प्रकारचं एक मटेरियल आहे. तो या ठिकाणी आपल्याला ते लक्षात आलं की मटेरियल नाउन अशा शब्दांना आपण काय म्हणतो? मटेरियल नाउन म्हणतो, जे नॅचरली तयार झालेले असतात. ओके, आणि त्यानंतर हे बघा स्टुडंट शेवटचा आहे 5 सब टाइप्स आहे, तर त्यातला शेवटचा ऍबस्ट्रॅक्ट नाउन, बरोबर. कुठला नाउन? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणजे काय? मराठीत त्याला भाववाचक नाम म्हणतात. आता भाववाचक म्हणजे काय? तर त्याच्यावरून फक्त आपल्याला त्याची एक फिलिंग येते, एक सेन्स येतो, एक फिलिंग येते. त्याला आपण काय करू शकत नाही स्टुडंट? तर कान टच, बरोबर. आपण त्याला टच करू शकत नाही. ओके, त्याला फक्त आपण काय करू शकतो? फील करू शकतो. ओके, त्याला फक्त आपण काय करू शकतो? तर फील करू शकतो. अशा शब्दांना आपण काय म्हणतो? तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतो, बरोबर. त्यांना आपण बघू शकत नाही, टच करू शकत नाही, फक्त बघू शकतो. जसे की या ठिकाणी दिलंय बघा ऑनेस्टी, बरोबर. आता हा जो शब्द आहे ऑनेस्टी, या ऑनेस्टीला आपण काही नाही करू शकत, बघू शकत नाही, टच करू शकत नाही, फक्त फील करू शकतो. तो एखादा व्यक्ती किती ऑनेस्ट आहे, बरोबर. आपले विचार बघा, थिंकिंग, यांना आपण काही नाही करू शकत, टच नाही करू शकत, त्यांना आपण बघू नाही शकत, फक्त फील करू शकतो. त्यानंतर फिलिंग, त्यानंतर एक्सपेक्टेशन, बरोबर. म्हणजे आपल्या अपेक्षांना आपण टच नाही करू शकत, बघू नाही शकत, त्यांना फक्त आपण काय करू शकतो? तर फील करू शकतो. अशा शब्दांनाच आपण काय म्हणतो स्टुडंट? तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. ओके, अशा शब्दांना काय म्हणतो आपण? ऍबस्ट्रॅक्ट नाउन म्हणतो. तर अशा प्रकारे स्टुडंट्स आपण या ठिकाणी नाउनची ओळख करून घेतली आहे की नाउन कशाला म्हणतात आणि त्याचे जे 5 सब टाइप्स असतात ते आपण या ठिकाणी खूप इझी पद्धतीने बघितलेले आहे. पुन्हा एकदा रॅपिडली आपण त्यांना बघून घेऊया. बघा प्रॉपर नाउन जे असतं स्टुडंट्स ते प्रॉपरली एखाद्या व्यक्तीला ठिकाणाला ठेवलेलं नाव असतं. जस्ट लाईक समीर, अमीर, पुणे, नाशिक, ग्रे टेबल, ब्लू पेन, राइट. दीज आर द प्रॉपर नाउन. So next, we turn towards the common noun. So common nouns, basically we keep the common noun to the uh, क्लास ऑफ पर्सन, प्लेस और थिंग. म्हणजे सर्वांना मिळून जे ठेवलेलं नाव असतं त्याला आपण कॉमन नाउन म्हणतो. जसे की बॉय, गर्ल, सिटी, स्कूल, बुक, फोन. तर प्रॉपर आणि कॉमन हे एकमेकांच्या काय आहेत? तर ऑपोजिट आहे. यांना दोघांना एक साथ लक्षात ठेवायचं, प्रॉपर आणि कॉमन. त्यानंतर तिसरा असतो कलेक्टिव्ह नाउन. मी तुम्हाला सांगितलं शब्दांवरून लक्षात ठेवा, कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्शन ऑफ द पर्सन, प्लेस और थिंग. जसे की पीपल, क्राऊड. यावरून आपल्याला एक सेन्स येतो का हा काहीतरी ग्रुप ऑफ पर्सन, प्लेस और थिंग आहे. त्यानंतर मटेरियल नाउन, यावरून आपल्याला एक सेन्स येतो की मटेरियल नाउन म्हणजे काय? तर त्या ठिकाणी नॅचरली ज्या गोष्टी तयार झालेल्या असतात त्यांना आपण काय म्हणतो? तर मटेरियल नाउन म्हणतो. जसे की या ठिकाणी दिलंय गोल्ड, आयरन, वूड, कॉटन, एक्सेट्रा, बरोबर. यांना आपण मटेरियल नाउन म्हणतो. नंतर आपलं असतं ऍबस्ट्रॅक्ट नाउन, बरोबर. तर या ठिकाणी जे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे ज्याला आपण टच करू शकत नाही, बघू शकत नाही, असे काही नाउन असतात जसे की ऑनेस्टी, थिंकिंग, फिलिंग, एक्सपेक्टेशन. हे सगळे काय आहेत? तर
ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहेत. बरोबर. सो स्टुडंट्स या ठिकाणी लक्षात ठेवा, जगातला कुठलाही शब्द या ठिकाणी जो बनलेला असतो त्याचा कुठला ना कुठला एक पार्ट ऑफ स्पीच असतो, तो कुठल्या ना कुठल्या टाईप मध्ये येतो. तर अशाच प्रकारे आपण पहिला टाईप या ठिकाणी पार्ट ऑफ स्पीचचा काय केलेला आहे, बघितलेला आहे, आणि तो कोणता होता, नाउन. ओके, सो नाउन पार्ट वी हॅव completed here. So let we see next slide with the depend on noun. आता या ठिकाणी बघा स्टुडंट्स काय एक्झाम्पल्स दिले ते. आता एक्झाम्पल मध्ये बघा या ठिकाणी काही वर्ड हायलाइट केलेले, आपण एक्झाम्पल्सचा नीट बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे या ठिकाणी बघा, लंडन इज अ पॉप्युलर टुरिस्ट डेस्टिनेशन. ओके, आता आपल्याला लगेच लक्षात येईल का लंडन काय आहे या ठिकाणी, तर प्रॉपर नाउन आहे. बरोबर, काय आहे, प्रॉपर नाउन आहे. दुसरा वर्ड आहे बघा स्टुडंट्स, द बॉय इज स्लीपिंग ऑन द टेबल. आता या ठिकाणी पण आपल्याला समजेल का बॉय हा काय आहे, तर कॉमन नाउन आहे, कारण सर्वांना मिळून ठेवलेलं नाव असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, द टीम वोन द मॅच. आता यामध्ये जो टीम वर्ड आहे स्टुडंट्स हा काय आहे, टीम वरून आपल्याला एक सेन्स येतो आहे का तो एक कलेक्शन आहे, काहीतरी ग्रुप आहे, कलेक्शन आहे. सो त्याला आपण काय म्हणतो, कलेक्टिव्ह नाउन म्हणतो. त्यानंतर आहे बघा नेक्स्ट सिल्वर. बरोबर, तर त्या सिल्वरला जे आपण काय म्हणतो, मटेरियल नाउन म्हणतो त्या ठिकाणी. बरोबर, काय म्हणतो आपण, मटेरियल नाउन. तो सिल्वर काय आहे, मटेरियल नाउन आहे. आणि या ठिकाणी बघा ऑनेस्टी शब्द वापरला, तर ऑनेस्टी काय आहे, तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. काय आहे स्टुडंट, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. तर अशा प्रकारे स्टुडंट आपल्याला या एक्झाम्पल्स वरून एक लक्षात आलं की या ठिकाणी जे आहे जे 5 सब टाइप्स आहे नाउनचे, प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल आणि ऍबस्ट्रॅक्ट, ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजलेले आहेत. सो या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, यावर आधारित एक क्विज आपण बघूया. त्यापूर्वी या ठिकाणी मॅमने हँड रेज केला होता, मॅमचा काही क्वेश्चन आहे का, तो आपण या ठिकाणी विचारू. सो मॅम, डू यू हॅव एनी क्वेश्चन? या ठिकाणी तुम्हाला 30 सेकंदचा वेळ भेटणार आहे ही क्विज सॉल्व्ह करण्यासाठी, आणि त्या 30 सेकंद मध्ये तुम्ही प्रॉपर आन्सर करायचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या स्क्रीनवरती तुमचं नाव दिसेल, तुम्ही बरोबर आन्सर केलं का नाही आणि किती वेळात केलं ते पण दिसेल. सो लेट वी स्टार्ट विथ द प्रॅक्टिस ऑफ दिस क्विज. सो या ठिकाणी बघा पहिला क्वेश्चन आहे यामध्ये पुढे, की प्रॉपर नाउन तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. बरोबर, प्रॉपर नाउन आयडेंटिफाय करायचं आहे. त्यामध्ये खाली 4 ऑप्शन्स आहेत, एबीसीडी. पहिला आहे सिटी, दुसरा आहे नाशिक, थर्ड आहे रिव्हर, आणि चौथा आहे फेस्टिवल. यामध्ये प्रॉपर नाउन कोणता आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. You have to identify proper noun from below words, and first word is city, Nasik, river, and festival. Proper noun means the name of the person, place, or thing. It is a specific name to the person, place, or thing. We will see who will give the correct answer. करेक्ट आन्सर मॅम नाशिक आहे. बरोबर, या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर काय येईल, नाशिक येईल. तुम्ही मला सांगू शकता का मॅम, तुम्ही कशावरती या ठिकाणी क्लिक केलेलं? सो चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता तुम्हाला कॉमन नाउन आयडेंटिफाय करायचं आहे. बरोबर, कॉमन नाउन आयडेंटिफाय करायचं. कॉमन नाउन म्हणजे काय, सर्व ना मिळून ठेवलेलं एक नाव असतं. सो या ठिकाणी बघा, आता पहिला ऑप्शन जे आहे ते आहे ताजमहल, दुसरा आहे वेन्सडे. ओके, आता हा शब्द आला म्हणून सांगून देतो, याचं प्रोनाउन्सिएशन असतं वेन्सडे, आणि याला म्हणताना म्हणजे खूप जण कसं म्हणतात, वेनसडे. सो इट इज नॉट वेनसडे, इट इज वेन्सडे. त्यानंतर बघा तिसरा आहे बुक, आणि त्यानंतर समीर. कॉमन नाउन आयडेंटिफाय करायचा. कॉमन म्हणजे काय, सर्वांना मिळून ठेवलेलं नाव, आणि याच्यामध्ये काही नाउन असे आहेत जे स्पेसिफिक आहेत. ताजमहल, वेन्सडे, बुक और समीर यापैकी कॉमन नाउन कोणतं आहे ते या ठिकाणी तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. अँड युअर टाइम स्टार्टेड नाव. सो just identify which is the common noun. कॉमन नाउन तो शब्द असतो जो सर्वांना मिळून ठेवलेला असतो, आणि काही स्पेसिफिक शब्द असतात त्यामध्ये ज्यांना काहीच ऑप्शन या ठिकाणी नसतो.
तो क्विज आपण तेव्हा घेतो जेव्हा आपलं लेक्चर झालेलं असतं, ते लेक्चर आपल्याला समजलं का नाही ते क्विज वरून आपल्याला काय होतं या ठिकाणी समजतं. अगेन या ठिकाणी तुम्ही यावेळेस आन्सर नाही केलेला वाटतं मॅडम, कारण लीडर बोर्डला तुमचं नाव या ठिकाणी दिसलेलं नाही. सो जस्ट आयडेंटिफाय द कलेक्टिव्ह नाउन हिअर. या ठिकाणी ऑप्शन आहे बघा, टीम, अमीर, वॉटर आणि ऑनेस्टी. ओके, कलेक्टिव्ह नाउन आयडेंटिफाय करायचं तुम्हाला. टीम कलेक्टिव्ह नाउन आहे, अमीर कलेक्टिव्ह नाउन आहे, वॉटर कलेक्टिव्ह नाउन आहे की ऑनेस्टी कलेक्टिव्ह नाउन आहे. अँड युअर टाइम स्टार्टेड नाउ. Collective noun means a group of the person, place or thing. त्या वर्ड मधून आपल्याला सेन्स येतो कलेक्शनचा. सो कलेक्टिव्ह नाउन मीन्स द सेन्स ऑफ द ग्रुप ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग. Material noun. Okay, which is a material noun? Gold, silver, sorry, समीर, क्लास और जॉय यापैकी कोणतं मटेरियल नाउन आहे ते आयडेंटिफाय करायचं. आणि युअर टाइम स्टार्टेड नाव. Material noun, the things which are created by the nature, they are called material noun. व्हेरी गुड, दोघांनी पण करेक्ट आन्सर केलेले. एक क्विज, ऍबस्ट्रॅक्ट नाउन आयडेंटिफाय करायचं तुम्हाला या ठिकाणी. ऍबस्ट्रॅक्ट नाउन, फ्रीडम, मोबाईल, नाशिक, फॉरेस्ट या 4 शब्दांपैकी कोणता शब्द आपल्याला दिसत नाही आणि ज्याला आपण टच करू शकत नाही, फक्त फील करतो, तो कोणता शब्द आहे तो तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. अँड युअर टाइम स्टार्टेड नाव. व्हेरी गुड, व्हेरी गुड. 0.9 सेकंड मध्ये आन्सर केलेलं आहे. मॅमने पण या ठिकाणी फास्ट मध्ये आन्सर केलेलं आणि यावेळेस मी पण स्टुडंट फोनवरून माझा पण रिप्लाय या ठिकाणी केलेला होता. तुम्हाला आपल्या तिघांची पण नाव लीडर बोर्डला दिसत असतील. सो एव्हरीवन, कंग्रॅच्युलेट टू यू दॅट यू हॅव सक्सेसफुली अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ नाउन अँड इट्स 5 सबटाइप्स. तुम्हाला 5 सबटाइप्स या ठिकाणी प्रॉपरली अंडरस्टँड झालेले आहेत. हे क्विज चे आन्सर तुम्ही परफेक्ट केल्यावरून आपल्याला या ठिकाणी काय होतं, प्रॉपरली अंडरस्टँड होतं. सो आता आपलं क्विजचं सेशन या ठिकाणी काय झालेलं आहे, एंड झालेला आहे. त्याचं आन्सर या ठिकाणी आहे बघा. पहिल्याचा आन्सर होता नाशिक, नंतर बुक, नंतर टीम, नंतर गोल्ड आणि नंतर फ्रीडम. ओके, सो अशा प्रकारे आपण नाउन पार्ट या ठिकाणी कम्प्लिटली अंडरस्टँड केलेला आहे आणि तो पार्ट आता आपला झालेला आहे. तर मी आधीच तुम्हाला सांगितलं होतं स्टुडंट, आपण जो बी पार्ट शिकतो तो लेक्चर चालू असतानाच एकदम प्रॉपरली समजून घेतो. तर मला सांगा या ठिकाणी प्रॉपर, कॉमन, कलेक्टिव्ह, मटेरियल, ऍबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला प्रॉपरली जर समजलं असेल तर एकदा हँड रेज करून कळवा. फक्त मॅम लेट जॉईन झालेले आहे, मॅमला समजलं नसेल मला माहिती आहे, पण जे स्टुडंट्स आपले पहिल्यापासून होते त्यांना समजलं. ओके, व्हेरी गुड, तुम्ही हँड रेज केला, वेल डन, व्हेरी गुड. चलो ठीक आहे. तर आता काय करा स्टुडंट्स, तुम्ही हे क्विज वगैरेची पुन्हा काय करा,